38व्या वर्षी PSI झालात, याच्यावरती विश्वास कोणाचा बसणार नाहीये. इव्हन माझा 10वी मध्ये वर्गामध्ये माझा प्रथम क्रमांक पण आला होता. आता 10व्याला मी वर्गामध्ये पहिला आलेलो. 12वीला आता अभ्यास नाही, काही नाही, फक्त खेळणं. मी म्हटलं की आता माझा अभ्यास झालेला नाही आणि मी परीक्षा देणार नाही. गेल्या वर्षी तर मी म्हटलं की माझा अभ्यास झाला नाही, आता या वर्षी परीक्षा. मी अक्षरशः घरामधून पळून गेलेलो. शक्ती कपूर म्हणतो की मैं खून खराबे वाले खानदान से हूँ. तसं माझं खानदान म्हणजे बिघडवाला खानदान. मला असं वाटायचं की माझी ओळख माझ्यामुळे झाली पाहिजे, माझ्या वडिलांमुळे नाही झाली पाहिजे. आणि ते म्हटले की आता तुला नाही देता येणार. म्हणजे माझा तो लास्ट अटेम्प्ट होता ती पोलीस भरतीचा, आणि माझा अटेम्प्ट तो गेलेला. म्हणजे मी पोलीस होऊ शकत नव्हतो त्या टाइमला. मी स्वतःला एवढं बंदिस्त करून टाकलेलं की मी गावामध्ये होतो, तर मी शहरामध्ये आहे किंवा म्हणजे मी ज्या गावामध्ये राहतो तिथं हे आहे हे सुद्धा कोणाला माहित नव्हतं. जर समजा मी स्पोर्ट्समध्ये जर नसतो ना, तर मी व्यसनी झालो असतो. माझं आयुष्याचं घड्याळ उशिरा चालू झालेलं आहे. आपण जेवढ्या चुका कमी करू तेवढ्या आपल्या यशाचे, आपल्या सक्सेसचे चान्सेस जास्त असतात. जे काही टोमणे मारणार होते ना, त्यांना ही MPSC स्पर्धा खरंच माहित नसेल, तेच टोमणे मारू शकतात. हे कोणाचंच ऐकणार नाही, काहीच करणार नाही, ते पोरगं PSI झालं म्हणजे घरच्यांना खरं टेन्शन होतं माझं.